लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता इथे नंदिनी आरशासमोर उभी असते आणि तिला जीवाचं बोलणं आठवत असतं। जीवा नंदिनीला म्हणतो, तू काळजी करू नकोस, आपलं बाळ लवकरच या जगात येईल। नंदिनी खूप रडत असते। नंदिनी जीवाला म्हणते, जीवा म्हणजे मी कधीच आई होऊ शकणार नाही का? जीवा म्हणतो, नाही, असं काहीच नाही, आपण काही ना काही प्रयत्न करतच आहोत ना, आणि या प्रयत्नांना यश मिळेलच आणि आपण आपलं बाळ त्या जगातून या जगात आणणार आहोत आणि मीही तुझ्यासोबत येणार आणि तेही चालत। जिथे जिथे तू डोकं टेकवशील तिथे तिथे मी तुझ्यासोबत असेन। आता नंदिनीला जुईचं बोलणं आठवतं, जी बाय पोरांचा एवढा जीव वाचवते ती आई झाल्याबिगर राहील का? आता नंदिनीला ह्या सगळ्या क्षणांची आठवण होते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात। त्याचवेळी जीवा रूममध्ये येतो। जीवाची खूप चिडचिड होत असते। जीवा म्हणू लागतो, ही रम्या स्वतःला समजते तरी काय? जास्त उतल आहे का तिला? हे घर वसुवत्यांच्या नावावर आहे म्हणून? असं म्हणताच आता नंदिनी जीवाच्या समोर येऊन उभी राहते आणि जीवाच्या समोर तिने प्रेग्नेन्सी टेस्टचं किट ठेवलेलं असतं आणि त्यावेळी जीवा ते पाहतो तर त्यावर 2 लाईन असतात आणि म्हणूनच जीवा नंदिनीला विचारतो, या 2 लाईन म्हणजे? तर नंदिनी जीवाला रडतच म्हणते, मला कोरड्या उलट्या झाल्यात आणि म्हणूनच मी टेस्ट केली। आणि त्यानंतर असं म्हणत नंदिनी रडतच आपल्या भावना जीवासमोर व्यक्त करत असते। तर जीवा नंदिनीला म्हणतो, म्हणजे आपण दोघं आई बाबा? असं म्हणत जीवाचेही डोळे पाणावतात। नंदिनी लगेच जीवाला मिठी मारते। जीवा आणि नंदिनी खूप रडू लागतात, कारण या क्षणाची त्यांनी खूप वाट पाहिलेली असते आणि ते शेवटी तो क्षण जवळ आलेला असतो। जीवा आणि नंदिनी खूप खुश असतात। तर आता जीवा नंदिनीला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवू लागतो। नंदिनी जीवाला म्हणत असते की मला खाली उतरवा, परंतु जीवा त्याचा आनंद व्यक्त करत असतो। नंदिनी म्हणते, अहो प्लीज मला खाली उतरवा। जीवा म्हणतो, नाही, आता मी तुला खाली उतरवणार नाही आणि नंदिनी प्लीज मला थांबवू नकोस। अगं हा आनंदाचा क्षण मला जगून घेऊ देत, अगं मी खरंच खूप खुश आहे। नंदिनी म्हणते, तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे, मला खाली उतरवा। जीवा म्हणतो, झालं, तुला ना माझी दुखरी नस अगदी बरोबर माहीत आहे। आता जीवा नंदिनीला खाली उतरवतो आणि त्यानंतर सावकाशपणे खुर्चीवर बसायला सांगतो। जीवा नंदिनीला म्हणतो, थँक्यू सो मच नंदिनी, थँक्यू सो मच। पण आता माझा विश्वास बसलाय, म्हणजे देव ज्यावेळी देतो ना त्यावेळी छप्पर फाडके देतो। खरंच मी आतापर्यंत देवावर विश्वास ठेवला नव्हता, मला वाटत होतं की काहीच नाही होणार, परंतु शेवटी ते शक्य झालं। त्यावेळी तो दिवस होता ज्या दिवशी आपण रिपोर्ट वाचून एकमेकांना बिलगलो होतो, खूप रडत होतो आणि आपण खूप दुःखी होतो। तर नंदिनी म्हणते, आणि आजचा हा दिवस आहे, आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते, आपल्याला आई बाबा व्हायचंय, ते आपलं स्वप्न पूर्ण होतंय, सगळ्या शक्यतांवर मात करून आपण आई बाबा झालो आहोत। तर जीवा खुश होतो आणि नंदिनीला म्हणतो, तुला सांगू का, पण या सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट काय आहे? या सगळ्यात सामोरं जात असताना तू एकदाही खचली नाहीस। तर नंदिनी म्हणते, नाही जीवा, असं तुम्हाला वाटतंय, पण मी खरंच खचून गेले होते। तुमच्यासमोर मी दाखवत होते की मी खंबीर आहे, परंतु एकांतात बाथरूममध्ये जाऊन शॉवर घेत असताना मी मात्र खूप रडले, खूप त्रास व्हायचा मला या सगळ्याचा। तिथे पाण्याने माझे अश्रू धुतले जायचे, परंतु त्यावेळी मला खूप त्रास व्हायचा जीवा। पण मी त्यानंतर स्वतःला समजावलं, स्वतःला सावरलं आणि समजावत म्हटलं की नंदिनी, अगं तुला जर तुझं बाळ त्या जगातून या जगात आणायचं असेल तर तुला असं रडून नाही चालणार। तुला तुझ्या बाळाला हसताना खेळताना पाहायचं असेल तर खचून नाही चालणार। आणि तू नंदिनी आहेस, बोलून नाही तर करून दाखवतेस। मग काय, मला स्वतःला स्वतः धीर द्यायची आणि मग तुमच्यासमोर खंबीरपणे उभी राहायची। तर आता जीवा म्हणतो, तू आहेसच खंबीर, माझी सॉलिड बायको। पण खरंच नंदिनी, देवाने आपली खूप परीक्षा घेतली ग, आणि नंदिनी, ह्या परीक्षेत आपण दोघेही पास झालो आहोत। तर नंदिनी म्हणते की आपण पास झालो कारण आपली विल पॉवर स्ट्रॉंग होती। जीवा, तुम्ही सुद्धा सतत गिरवत राहिलातच ना की आपण आई बाबा होणार, आणि तर जीवा म्हणतो, ज्यावेळी मला वाटायला लागलं की आपण आई बाबा नाही होणार त्यावेळी मला तू 2 बोटं निवडायला लावलीस आणि माझ्यातल्या खचलेल्या जीवाला पुन्हा एकदा उभारी दिलीस, पुन्हा एकदा उभं केलंस। नंदिनी म्हणते, नाही जीवा, फक्त मी नाही तर आपण दोघांनी एकमेकांना उभं केलं आहे आणि म्हणूनच तर हा निकाल लागला आहे। तर जीवा म्हणतो, मग हा निकाल जर बोर्डात येण्यासारखा लागला असेल तर मग तो जग जाहीर नको का करायला? तर नंदिनी म्हणते, म्हणजे?
पण आता घरच्यांना सगळ्यांना सांगायचं आहे. तर जीवा म्हणतो फक्त सांगायचं नाही असं म्हणत जीवा नंदिनीला उचलून घेतो आणि म्हणू लागतो ओरडून सांगायचं आहे. नंदिनी म्हणते जीवा हे काय करताय तुम्ही? जीवा म्हणतो हो आता सगळ्यांना ओरडून सांगायचं आहे असं म्हणत आता जीवा सगळ्यांना आवाज देत म्हणतो आई बाबा काव्या दादा असं म्हणत तो आता नंदिनीला रूमच्या बाहेर घेऊन जातो. तर दुसरीकडे मानिनीताई आता मिथुन काकांना सरबत देतात. तर मिथुन काका म्हणतात वहिनी काय दिलंयस हे? अगं मला पन्नं हवं होतं. मानिनीताई म्हणतात हो भाऊजी पण पन्नं संपलंय म्हणून मी तुम्हाला लिंबू पाणी दिलं. आता मी पन्नं बनवायला घेणारच आहे त्यासाठीच मी नंदिनीला आवाज देणार होते की तू कैऱ्या उकडायला घे तोपर्यंत मी गूळ किसून घेते. आणि आता जीवा नंदिनीला घेऊन तिथे येतो आणि म्हणू लागतो आई बाबा. तर मानिनीताई म्हणतात जीवा अरे काय चाललंय हे? नंदिनी म्हणते प्लीज जीवा तुम्ही मला खाली सोडा ना. नंदिनीला जीवा काही खाली उतरवायला तयार नसतो. मानिनीताई जीवाला थपाटा देत म्हणतात जीवा अरे काय चाललंय या घरात? तिला अगोदर खाली उतर. मिथुन काका म्हणतात जीवा तिला खाली उतर. नंदिनीला जीवा खाली उतरवतो. तर मानिनीताई म्हणतात काय झालंय? तर जीवा म्हणतो बाबा आहेत का? तर मानिनीताई म्हणतात बाबा. जीवा म्हणतो सॉरी बाबा बाहेर गेलेत हे मी विसरूनच गेलो होतो. पण दादा आलाय का ऑफिसमधून? मानिनीताई म्हणतात हो आलाय. आता जीवा पार्थ आणि काव्याला आवाज देतो. तर त्यावेळी वसुहत्या त्या ठिकाणी येतात. वसुहत्या म्हणतात काय काय चाललंय? किती हा आरडाओरड? तर जीवा म्हणतो वसुहत्या तू आलीस? तुला बोलवलं नव्हतं तरीसुद्धा तू आलीस? बरं हरकत नाही काही नाही. तर त्याचवेळी पार्थ आणि काव्या त्या ठिकाणी येतात. पार्थ म्हणतो काय झालंय जीवा एवढ्या मोठ्याने का ओरडतोयस तू? तर काव्या म्हणते काय जीवा अरे एवढ्या मोठ्याने ओरडतोयस की जसं काही तू कोणतं तरी कॉन्ट्रॅक्टच मिळवलंयस. तर जीवा म्हणतो कॉन्ट्रॅक्ट? आयुष्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय आणि एवढं मोठं डील क्रॅक केलंय ना आणि तेही वरच्यासोबत. माझं सगळ्यात मोठं प्रमोशन झालं आहे. आता जीवाला त्याचा आनंद कसा व्यक्त करावा काहीच कळत नसतो. तो खूप आनंदात असतो खूप खुश असतो आणि त्याच्या भावना व्यक्त करायला त्याच्याकडे शब्दही नसतात. जीवा आनंदाची बातमी देत म्हणतो मी जीवा काकावरून बाबा होणार आहे आणि नंदिनी मावशीवरून आई होणार आहे असं म्हणत जीवा खूप खुश होतं. अख्खं घर त्याने डोक्यावर घेतलेलं असतं. इतका आनंद व्यक्त करत असतो आणि ही आणखीन आनंदाची बातमी ऐकल्यानंतर मानिनीताई लगेच जीवाला मिठी मारतात. त्याही खूप खुश होतात आणि घरातील सर्वच जण टाळ्या वाजवत त्या दोघांचं कौतुक करू लागतात. मानिनीताई नंदिनीला ही मिठी मारतात. तिचं अभिनंदन करतात. जीवा पार्थला मिठी मारतो. पार्थ जीवाचं अभिनंदन करतो. तर त्यानंतर काव्य इतकी खुश होते की आपणही आता मावशी होणार म्हणून ती लगेच जाऊन नंदिनीला मिठी मारते आणि नंदिनी आणि काव्य एकमेकांच्या भावना अगदी आपल्या आनंदातून व्यक्त करत असतात. तर जीवा म्हणतो आज तर मला दादासारखं ओरडावंसं वाटतंय. अरे भाई साहब हत्तीवरून पेढे वाटा. तर आता नंदिनी म्हणते अहो हळू किती हा आनंद. जरा शांत व्हा. परंतु जीवाच्या आनंदाला काही पाराच उरलेला नसतो. तर जीवा पुन्हा एकदा नंदिनीला मिठी मारतो आणि आनंद व्यक्त करत म्हणतो आम्ही आई बाबा होणार. मानिनीताई त्या दोघांकडे पाहतात आणि म्हणू लागतात खरंच किती आनंदात आहात तुम्ही दोघंही असं म्हणत आता संपूर्ण घराची आणि आपल्या मुलांची दृष्ट काढत म्हणतात दृष्ट नको लागायला या सुखाला. तर त्याचवेळी रम्या आवाज देत म्हणते लागणार. आता मात्र सर्वच जण पाहतात तर त्या ठिकाणी रम्या आलेली असते आणि रम्यासोबत विजयही त्या ठिकाणी असतो. आता दोघंही लग्न करून आले आहेत हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. तर रम्या म्हणते म्हणजे आम्हालाही लाडू वाटावे लागणार कारण आम्ही लग्न करून आलो आहोत. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. मानिनीताई म्हणतात हा काय प्रकार आहे? म्हणजे खरंच तुम्ही लग्न करून आला आहात का? तर आता वसुहत्या पुढे येतात आणि म्हणू लागतात अगं बाई माझी दृष्ट नको लागायला तुमच्या या सुखाला. वसुहत्या पुढे म्हणतात काय ग रम्या अगं एवढी कसली घाई? राहवत नव्हतं का विजयरावांशिवाय? अगं मला सांगायचं होतं मी लावून दिलं असतं ना तुमचं लग्न असं म्हणत वसुहत्या नाटक करत असतात. वसुहत्या पुढे म्हणतात छान वरातही काढली असती. तर जीवा म्हणतो तिघांचीच वरात? तर आता वसुहत्या म्हणतात हो तिघांचीच वरात. कारण कसं आहे ना जीवा आनंदाच्या क्षणी जितकी कमी माणसं असतील ना तितकी चांगली. उगाच गर्दी व्हायला नको ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समारंभाला अशी माणसं असावीत की ज्यांना खरंच आनंद होतो. तर पार्थ म्हणतो होतो ना आम्हालाही आनंद होतो आणि खरं सांगायचं तर आम्हालाही आता हे पाहून खूप आनंद झालाय हो की नाही काव्या? तर काव्य म्हणते हो हे सगळं खरं आहे पण असं चोरून लग्न करणाऱ्यांसाठी पळून जाऊन लग्न करायची काय गरज होती? तर विजय म्हणतो ते काय आहे ना कोणाला तरी घाई झाली होती रम्याच्या लग्नाची. काल जे काही घडलं त्यानंतर मला सुचलं की आपण आत्ता या क्षणी लग्न करूया आणि म्हणून आम्ही दोघांनी लग्न केलं आहे.
तर नंदिनी म्हणते अच्छा, मग कुठे जाऊन लग्न करून आलात, म्हणजे मंदिरात वगैरे? तर काव्य म्हणते हो ना, म्हणजे मंदिरात वगैरे लग्न करायला गेला होता की अजून कुठे? रम्या म्हणते नाही नाही, तुम्ही ज्या कोर्टात डिवोर्स फाईल करायला गेला होता ना, त्याच कोर्टात. आता रम्या असं बोलताच विजय हसून दाखवतो आणि घरातील सर्वांनाच खूप राग आलेला असतो. तर रम्या पुढे म्हणते रजिस्टर मॅरेज केले आम्ही कुठेही मंदिरात वगैरे गेलो नव्हतो. तर पार्थ म्हणतो रजिस्टर मॅरेज नक्की? तर आता विजय रम्याला म्हणतो रम्या अगं तू बरोबर बोलत होतीस, हे घर काही कोर्टापेक्षाही कमी नाहीये. खरंच अगं सगळेजण पुरावे मागतायत आपल्याकडे, पण काळजी करू नका, मी पुरावा दाखवतो. असं म्हणत विजय आपला मोबाईल घेत आता पार्थच्या समोर येऊन उभा राहतो आणि कोर्टातील फोटो सगळ्यांनाच दाखवतो. तर आता ते फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर आता नंदिनी म्हणते पण तुम्हाला लग्न करायचं होतं ना, मग तुम्ही कोर्ट मॅरेज का केलं? कारण आम्ही सगळे असताना तुम्हाला कोर्टात जाऊन लग्न करायची काही गरजच नव्हती. तर विजय आता नंदिनीला प्रश्न करत म्हणतो कोण तुम्ही? तर आता मात्र घरातील सर्वांनाच विजयच्या या बोलण्याचा खूप राग आलेला असतो. तर विजय पुन्हा नंदिनीला म्हणतो आमच्यासाठी कोण तुम्ही? म्हणजे रम्याने तुम्हाला या सगळ्यामध्ये सामील करून घ्यावं इतकं प्रेम, आदर किंवा माया या घराने कधी दिलंय का तिला? आता नंदिनी सडेतोड उत्तर देत म्हणते एक मिनिट विजयराव, आज इथे येऊन आम्हाला या गोष्टी तुम्ही शिकवू नका. कारण ते प्रेम, तो आदर आणि ती माया देण्यासाठी रम्या आमच्यासोबत तशी कधी वागली आहे का, हे तुम्ही तिला विचारलंत का? तर काव्य हसतच म्हणते आदर? काल रात्री रम्या ज्या पद्धतीने वागली आहे ते आदरणीय होतं का? असं म्हणत ती विजयला प्रश्न करते. आता काव्य विजयला म्हणते काय आहे ना विजयराव, रम्याची एक बाजू जी ॲक्च्युली खरी आहे ती तर तुमच्यासमोर आलीच नाहीये, पण विचारून घ्या ना एकदा तिची खरी बाजू काय आहे. तर जीवा म्हणतो हो एक्झॅक्टली, रम्याच्या बाबतीत हे घर कोर्टापेक्षा सुद्धा काही कमी नाही आणि हो आम्हीच इथले जज आहोत. त्यामुळे विजय रम्याची वकिली आमच्यासमोर तरी करू नकोस. तर पार्थ म्हणतो हो. विजय मात्र रम्यावरच विश्वास ठेवतो आणि रम्याला म्हणतो रम्या ग काही गंमत आहे ना, म्हणजे आत्तापर्यंत ऐकलं होतं की चोरांच्या राज्यात चोरांचेच नियम ग्राह्य धरले जातात, त्यांचेच नियम अंमलात आणले जातात, पण इथे तर प्रत्यक्ष खरं होताना बघतोय मी. असं म्हणत त्यांनी सगळ्या देशमुखांना चोर म्हटलेलं असतं आणि हे मात्र घरातील कोणालाच आवडलेलं नसतं. सर्वांनाच विजयच्या या वागण्याचा आणि रम्याच्या या निर्णयाचा खूप राग आलेला असतो. आता विजय पार्थ आणि जीवाच्या समोर येतो आणि म्हणू लागतो तुम्ही जज करणार आहात रम्याला? बस झालं, आता यापुढे तिला कोणीही दुखवू शकणार नाही, कोणीही तिला काहीही बोलू शकणार नाही. कारण यापुढे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ती रम्या शितोळे नाही, तर आता रम्या विजय मतकरी आहे. त्यामुळे यापुढे तिच्यावर बोट रोखायचं असेल ना, तर अगोदर मला नडावं लागेल. आता मात्र पार्थ विजयला म्हणतो आमच्याच घरात राहून तू आम्हाला धमकी देणार आहेस का? आणि इथे उभं राहून आमच्यावर आवाज चढवायचा नाही, कळलं का? तर आता काव्या पार्थला शांत करत म्हणते अहो तुम्ही शांत व्हा. तर जीवा म्हणतो एक्झॅक्टली, लग्नानंतर आशीर्वाद घ्या, शाप नाही. आता पार्थ पुढे काही बोलणार तर मानिनीताई म्हणतात पुढे जीवा पार्थ यावर चर्चा नको, हा विषय इथेच थांबवा. आता हे दोघं लग्न करून आलेच आहेत ना, मग आता झालं तर मग म्हणजे त्यांना लग्न करायचं होतं, मग त्यांनी लग्न केलं, त्यामुळे आता विषय वाढवायचा नाही. आता मानिनीताई विजयची चांगलीच परीक्षा घेतात आणि म्हणतात विजयराव अहो आई वडील नाही का आलेत? तर विजय म्हणतो ते थोडे रागवले आहेत माझ्यावर, पण काही हरकत नाही, मी त्यांना मनवेन. तर मानिनीताई म्हणतात नाराज का नाराज झालेत ते? कारण मी त्यांच्या सुनेला त्यांच्यासोबत न राहता वेगळं राहायचं ठरवलं आहे म्हणून ते रागवले आहेत. मानिनीताई म्हणतात हा मग बरोबरच आहे, कारण आपली मुलं आपल्यासोबत न राहता वेगळी राहायला लागलीत की मग आई वडिलांना वाईट वाटतंच. तर वसुहत्या नाटक करत म्हणतात बरं विजयराव कुठे बघितलंय घर, म्हणजे आता तुम्ही दोघं कुठे राहणार आहात? तर मानिनीताई म्हणतात बरं मी काय म्हणते वसुताई, अहो आताच तुम्ही सगळे प्रश्न विचारणार आहात का? लग्न करून आत्ताच आलेत ना, मग अगोदर त्यांचं औक्षण करा, त्यांचं स्वागत करा आणि मग विचारा ना त्यांना प्रश्न. तर विजय म्हणतो फक्त ओवाळणार म्हणजे माप वगैरे नाही का ओलांडणार, म्हणजे ते असतं ना असं माप वगैरे ओलांडायचं. तर आता सर्वच जण विजयकडे पाहतात. मानिनीताईंना सुद्धा विजयचं हे वागणं खटकत असतं, त्यांनाही विजयचा स्वभाव अजिबातच आवडलेला नसतो. तर नंदिनी प्रश्न करत म्हणते माप, रम्या इथे का माप ओलांडेल? तर विजय म्हणतो कारण आजपासून रम्या माझ्याकडे नाही तर मी तिच्याकडे येऊन राहणार आहे. आता हे ऐकल्यानंतर देशमुखांच्या घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता नेहमीप्रमाणे वसुहत्या नाटक करत म्हणतात अगं बाई म्हणजे घर जावई? तर आता विजय म्हणतो येस. विजय हसतच म्हणतो आजपासून विजय मतकरीचा नवीन पत्ता, देशमुखांचा आशीर्वाद बंगला.
आता मात्र घरातील सर्वच जण धक्क्याने एकमेकांकडे पाहू लागतात. मानिनीताई वसुआत्यांच्या समोर येतात आणि म्हणू लागतात, या दोघांनी लग्न केलंय आणि विजयराव घरजावई होणार आहेत, ते इथेच राहणार आहेत. हे वसुताई तुम्हाला खरंच माहीत नाही? खरंच? तर वसुआत्या म्हणतात, हो मानिनी अगं खरंच मला काही माहीत नाही. आता काव्या पुढे येते आणि म्हणू लागते, आई अहो कोणाशी बोलताय तुम्ही? चोराचे नातेवाईक सुद्धा चोरच असतात. आता काव्या खूप चिडलेली असते. नंदिनी काव्याला शांत करत म्हणते, काव्या तू शांत हो, आपल्या दोघींना शांत राहण्याची गरज आहे. तर रम्या नाटक करत म्हणते, अरे पण इतकं काय झालंय? घर जावई होण्याचं ट्रेंड चालू आहे सध्या आणि अगदी विजय इथे राहिला तर माझी काहीच हरकत नाहीये किंवा आईची सुद्धा. मग तुम्ही एवढे पॅनिक का होताय सर्वजण? एवढं शॉक का झालात तुम्ही सर्वजण? तर जीवा पुढे येत म्हणतो, नाही नाही अगं शॉक वगैरे नाही, खरं तर स्वतःला कौतुक वाटतंय. नाही काही पण म्हणा दादा, पण शेवटी देशमुख ते देशमुख हा म्हणजे बघ ना, कालपर्यंत आपल्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट चोरणारा हा विजय आज आपल्याच घरात लाचारासारखा येऊन राहायचं म्हणतोय. अरे तर आता पार्थ म्हणतो, पण जीवा अरे पण एक गोष्ट तू विसरतोयस का? अरे घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण घरी ठेवूनच घेतो असं नाही ना. काय आहे ना, विजय मतकरी आदर हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. रम्याने तर तो कधीच गमावला आहे, पण आता तू सुद्धा तो गमावला आहेस. एनिवे तुमच्यात बोलण्यात काही अर्थ नाहीये, पण आता या घरात राहण्याचा प्रश्नच येत नाही. जास्तीत जास्त तुम्ही बसा, पाणी वगैरे प्या आणि हवं तिथे निघून जा. आणि घर जावे ते तर कधीच शक्य नाही. तर आता विजय वसुआत्यांना प्रश्न करत म्हणतो, आई हे घर म्हणजे हे घर कोणाकोणाच्या नावावर आहे? तर वसुआत्या म्हणतात, माझ्या आणि विक्रमच्या. विजय म्हणतो, म्हणजे दोघांच्या नावावर 50-50. मग तो पार्थला प्रश्न करत म्हणतो, तुझं नाव विक्रम आहे का? नाही ना, मग तू नाही ठरवू शकत आम्ही इथे राहणार की नाही? आणि हे सगळं ठरवण्याचा अधिकार आईंना आहे. आई ठरवू शकतात कारण त्यांच्या नावावर हे घर आहे. तर वसुआत्या म्हणतात, अर्थात, पण मला एक कळत नाहीये की तुम्ही सर्वजण या गोष्टीचा इश्यू का करताय? अरे मिथून सुद्धा या घरामध्ये घर जावई म्हणूनच राहतोय ना, मग तरी सुद्धा माझ्या जावयाला तुम्ही का अडवताय? आणि मानिनी एक गोष्ट तू विसरलीयस का? ज्यावेळी नंदिनी माहेरी गेली होती त्यावेळी तुझा हा जीवा 1 महिन्यासाठी तिथे मोहितींच्या घरी घर जावई म्हणूनच गेला होता ना. मग आता मला सांग की तुम्हाला वेगळे नियम आणि आम्हाला वेगळे नियम असं काही आहे का? आता नंदिनी वसुआत्यांना म्हणते, 1 मिनिट वसुआत्या, जीवांची नियत साफ होती. त्यांना मला म्हणून परत या घरात घेऊन यायचं होतं. त्यांना मला या घरात मानाने सन्मानाने घेऊन यायचं होतं. त्यामुळे विजयची जीवांसोबत तशीही तुलना होऊ शकत नाही आणि अशीही तुलना होऊ शकत नाही. बाकी आई जे काही सांगतील ते आम्हाला मान्य असेल. वसुआत्या मानिनीताईंना म्हणतात, नशिबा मानिनी, तुझ्या सुना तुझं इतकं तरी ऐकतात, परंतु मला एक कळत नाहीये की लग्न करून आलेल्या जोडप्यासोबत बोलण्याची ही कुठली आली आहे पद्धत. आता तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे घर माझ्याही नावावर आहे, त्यामुळे मी या दोघांना हे घर सोडून कुठेही जाऊ देणार नाही. तर विजय म्हणतो, नियत वगैरे काय घेऊन बसलाय? आमच्या आई आहेत ना, त्यांना त्यांच्या लेकीचा विरह सहन होणार नाही आणि म्हणूनच मी घरजावई होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझीही नियत साफच आहे. त्यामुळे लीगली, सोशली, इमोशनली आम्ही काहीही चुकीचं करत नाही आहोत, हो की नाही मानिनी काकू? असं म्हणत विजय आता मानिनीताईंना सुद्धा या सगळ्यामध्ये खूप त्रास देत असतो. तर मिथुन काका मानिनीताईंना म्हणतात, वहिनी, देशमुखांचं मन मोठं आहे, नाव मोठं आहे आणि त्यानुसारच आपल्याला वागावं लागेल. तर आता रम्या म्हणू लागते, गुड डिसिजन मिथुन काका. आता रम्या काव्याला म्हणते, काव्या जा, मला माफ ओलांडण्यासाठी माफ घेऊन ये. अगं तुझ्या नवऱ्याची मैत्रीण लग्न करून आली आहे. अगं ज्या लग्नाची तू आतुरतेने वाट बघत होतीस ना, ते लग्न आता झालं आहे. जा जा लवकर काव्या आणि छान मापटं घेऊन ये. आता काव्या पुढे येते आणि रम्याला म्हणते, आणते ना, छान मापटं आणते. पण मला सांग रम्या, मापटं ओलांडणार कोण, तू की विजय? असं म्हणत आता काव्या दोघांकडेही रागाने पाहते. आता वसुआत्या त्या दोघांचंही औक्षण करतात आणि त्यानंतर वसुआत्या म्हणतात, या घरातील तुम्हाला कोणी आग्रह करेल की माहीत नाही, परंतु मी तुम्हाला आग्रह करते, चला उखाणा घ्या. तर रम्या म्हणते, उखाणा कशाला? तर आता विजय म्हणतो, अरे वा उखाणा. असं म्हणत आता विजय उखाणा घेत म्हणतो, बायकोसाठी आलोय मी घरदार सोडून, घरातील प्रत्येकाचा विरोध काढेन मी मोडून, तिचं सुख तिचा आनंद हाच माझा ध्यास, आता बघतोय ना मी तिला कोण कोण देतोय त्रास, प्रेमाने रम्याचा घेतोय हात हाती, सावधान आता विजय मतकरी शिरतोय घरात.
तर वसुआत्या कौतुक करत म्हणतात, अरे वा विजयराव, अहो किती धमाकेदार उखाणा घेतलाय तुम्ही. रम्या, आता तर तुला उखाणा घ्यावाच लागेल. आई अगं कशाला उगाच, खरंच खूप दमायला झालंय. बाहेर बघितलंस ना किती ऊन आहे, आणि तुला समजलं ना की घरच्याने किती छान जंगी स्वागत केलंय, त्यामुळे जाऊ देत ना, नंतर कधीतरी, असं म्हणत रम्या आता उखाणा घेण्यासाठी टाळाटाळ करत असते. तर वसुआत्या म्हणतात, हो तेही आहेच म्हणा, खूप दमला असाल ना, या तुम्ही आतमध्ये या. आता विजय रम्याचा हात धरायला जातो, परंतु त्यावेळी रम्या तिचा हात बाजूला करते आणि माप ओलांडण्यासाठी पुढे येते. आणि हे सगळं काही नंदिनी आणि काव्याने पाहिलेलं असतं. त्यांची नजर बरोबर रम्यावर असते आणि हे सगळं काही रम्याचं नाटक आहे हे काव्या आणि नंदिनीला अगदी बरोबर कळालेलं असतं. आता वसुआत्या रम्या आणि विजयला रूममध्ये घेऊन येतात. विजय म्हणतो, झालं, एकदा त्या देशमुखांना आपण कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी ठरलो. आता त्यांचा विश्वास बसलाय की आपलं खरंच लग्न झालं आहे. तो पार देशमुख एक ऑडिओ एडिट करू शकतो, मग आपण साधे फोटो एडिट करू शकत नाही का? एक कागद मॅनेज करू शकत नाही का? आपण हे सगळं काही मॅनेज करू शकलोय आणि त्यांच्यावर मातही देऊ शकलो. तर वसुआत्या म्हणतात, पण खरंच विजयराव, तुम्ही ते दाखवल्यानंतर देशमुखांची तोंड अगदी बघण्यासारखी झाली होती. तर आता विजय पुढे म्हणतो, आई आता फक्त वेट अँड वॉच. आजपासून प्रत्येक दिवशी या देशमुखांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडणार आहेत. माझ्या रम्याला त्रास देणाऱ्यांना मी आता असा काही त्रास देणार आहे ना, एक दिवस आपली विजयादशमी सेलिब्रेट करतील हीच लोक. तर वसुआत्या म्हणतात, अगदी खरं आहे विजयराव, पण खरं सांगू का तुम्हाला, या लोकांचा तीळपापड होत असताना मला मात्र कमालीची मजा आली. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्हा दोघांची जोडी जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या यांच्या तोंडात मारण्यासारखी आहे. तर विजय म्हणतो, येईल ती वेळ सुद्धा लवकरच येईल. त्यांना शाब्दिक नाही तर खरोखर कानाखाली बसायची वेळ नक्कीच येईल. स्पेशली त्या पार्थ आणि काव्याला. आता इथे मात्र रम्या विचारात कुठेतरी हरवून गेलेली असते. वसुआत्या रम्याला भानावर आणतात आणि विचारतात, रम्या अगं काय काय झालंय तुला? रम्या म्हणते, मी विचार करते की पुढे काय. म्हणजे आय नो, मला माहीत आहे की आज आपण जिंकलो आहोत, पण पुढे उद्या काय? म्हणजे ही मुमेंट आपण सेलिब्रेट नाही करू शकत. तर विजय म्हणतो, नाही, आपण या मुमेंट सेलिब्रेट करायच्या असतात. तर आता विजयसोबत रम्याला अजिबातच इंटरेस्ट नसतो. आपलं काम करून घेण्यासाठी फक्त तिने विजयच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली असते. परंतु विजय मात्र रम्याच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झालेला असतो. आता मात्र रम्या हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात करते, कारण रम्या विजयवर चिडते आणि म्हणू लागते, विजय तुला माहिती आहे का तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? तू नेहमी ओव्हर स्मार्ट असल्यासारखं दाखवतोस. तर आता विजय वसुआत्यानं म्हणतो, आई मी. तर आता वसुआत्या म्हणतात, रम्या काय चाललंय तुझं? रम्या म्हणते, नाहीतर काय, अगं आपण हे जे काही सांगितलंय त्याच्यावर हे सगळेजण विश्वास ठेवतील, ते मान्य करतील की खरंच आपलं लग्न झालं आहे. ते या सगळ्याचा पाठपुरावा नक्कीच करतील. आम्ही खरंच लग्न केलं आहे का? आम्ही कोर्टात गेलो होतो का? खरंच कोर्टात जाऊन आम्ही हे लग्न केलं आहे का? सगळ्या गोष्टींचा शोध घेतील. स्पेशली ती काव्या फार बोचक बाई आहे. तर विजय म्हणतो, करू देत ना, तिला जी काही डिटेक्टिव्हगिरी करायची ना ते करू देत, काहीच हरकत नाही. वसुआत्या सुद्धा घाबरलेल्या असतात. वसुआत्या विजयला म्हणू लागतात, नाही नाही विजयराव, रम्या म्हणते ते अगदी खरं आहे. कारण काय आहे ना, या दोघी बहिणी आगाऊ तर आहेत आणि चलाकही. तर आता विजय म्हणतो, पण मी महाचलाक आहे. मी तुम्हा दोघींना आश्वासन देतोय की देव जरी आला ना तरी तोही शोधू शकणार नाही आणि तोही सिद्ध करू शकणार नाही की आमचं लग्न खोटं आहे. अशी फिल्डिंग सेट करेन ना की हेच काय, ह्यांचा बाप जरी आला ना तरी सत्य शोधू शकणार नाही. तर दुसरीकडे पार्थ खूप चिडलेला असतो. तो म्हणू लागतो, मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही. तर आता मानिनीताई म्हणतात, पार्थ तू शांत हो. आता बाबा घरी आल्यानंतर त्यांना काय वाटेल याचा विचार कर. पण बाबांना जर कळालं ना तर बाबा आपल्यालाच ओरडतील की तुम्ही यांना घरात का घेतलं. तर काव्या म्हणते, ऐका ना, तुम्हाला असं वाटत नाहीये का की या लग्नात काहीतरी घोळ आहे? मानिनीताई म्हणतात, म्हणजे? तर काव्य म्हणते, आई हो, रम्याचा चेहरा नाही का पाहिला तुम्ही? म्हणजे चेहऱ्यावरचे वेगळेच भाव होते आणि सगळ्या गोष्टीसाठी ती काही ना काही बहाणा करत होती. बघितलं ना, आपण उखाणा घ्यायला सांगितला त्यावेळी तिचे बहाणे म्हणजे काही ना काही कारण देत होती. आता सर्वांच्या ज्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तर आता नंदिनी म्हणू लागते, बरोबर बोलतेस काव्या, कारण मी सुद्धा हाच विचार करत होते. मी बरोबर ऑब्झर्व केलंय, ज्यावेळी ती माप ओलांडत होती त्यावेळी विजयने तिचा हात हातात मागितला, परंतु रम्याने मात्र विजयला हात दिला नाही. तर काव्य म्हणते, करेक्ट, मी सुद्धा हेच बघितलं. मानिनीताई म्हणतात, देवास ठाऊक नक्की काय खरं काय खोटं, मला तर काही सुचतच नाहीये. आत्ता कुठे आपल्या घरात सगळं काही सुरळीत होत होतं आणि यांचं अचानक हे सगळं काही डावफेच करणं.
म्हणजे आपण सर्वजण आपल्या घरातलं सुख, शांती, समाधान हे सगळं काही टिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि वसुताई आणि रम्या ते पुसण्याचा प्रयत्न करतायत. तर जीवा आता मानिनीताईंना म्हणतो, नाही आई मला एक सांग, वसू आत्याने क्लेश किंवा गृहकलश यामध्ये काही PhD वगैरे केली आहे का? आता मात्र थोडंफार का होईना पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. मानिनीताई म्हणतात, जीवा या परिस्थितीत सुद्धा तुला विनोद सुचतायत का? तर जीवा म्हणतो, मग काय करू सांग ना, कारण आता आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. पण मला आता एकच पर्याय दिसतो की आपण आता वसू आत्या आणि रम्याला जाऊन सत्य विचारायचं. तर काव्य म्हणते, काय वाटतंय तुला, ते सगळं सत्य सांगतील आपल्याला? तर पार्थ म्हणतो, नाही मला नाही वाटत की त्या सहजासहजी बोलतील. तर मानिनीताई म्हणतात, मग आता काय करायचं? म्हणजे आपण हे सगळं काही नुसतं बघत राहायचंय का? देवा हे सगळं काही वादळ कधी थांबणार आहे कोणास ठाऊक. तर नंदिनी म्हणते, आई हे वादळ कधी थांबेल हे नाही सांगू शकत, परंतु या वादळात आपल्या घराचं छप्पर उडणार नाही हे मात्र मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते. कारण आता या दोघींपुढे आम्ही उभ्या असू, या घरच्या सुना नंदिनी आणि काव्या. असं म्हणत काव्या आणि नंदिनी एकजूट करत आता या दोघींना चांगलंच वळणावर आणायचं ठरवतात. तर आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्य रम्याची चांगलीच चिरवते आणि म्हणू लागते, तिच्याच लग्नाच्या दिवशी तिच्याच नवऱ्याच्या समोर तिच्या गळ्यात तर मंगळसूत्रच नाहीये. आता मात्र रम्या पाहते तर ती गळ्यात मंगळसूत्र घालायला विसरलेली असते. आता मानिनीताई वसू आत्यांना म्हणतात, वसुताई एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या दोन्ही सुना गरोदर आहेत आणि अशा अवस्थेत जर विजय आणि रम्याने काही कुरघोडी केली तर मी काय करेन हे वेगळं सांगायची गरज नाही आहे तुम्हाला. तर दुसरीकडे नंदिनी आणि काव्या खूप खुश असतात. आता काव्या नंदिनीला म्हणते, आता विजय आणि रम्याला कळेल की आता लग्नानंतर त्यांचं प्रेम नाही तर गेम होणार आहे. तर काव्या असं बोलताच नंदिनी म्हणते, आणि तोही आज रात्रीच. आता नंदिनी आणि काव्या यांनी नक्की काय प्लॅन केला आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.